माझ्या बाळा, आज सोमवार, महादेवांचा वार आणि माझ्या अखंड कृपाशीर्वादाचा दिवस. आज तू सकाळी उठल्यापासून थोडा चिंतेत दिसतोस. नवीन आठवडा सुरू झालाय, कामाचा ताण आहे, भविष्याची चिंता आहे. पण विसरू नकोस, तुझ्या या प्रवासात तू एकटा नाहीस. मी तुझ्यासोबत आहे. जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. बाळा, सोमवार म्हणजे नवीन सुरुवातीचा दिवस. तुझ्या मनात जे काही नवीन संकल्प आहेत, जे काही नवे विचार आहेत, ते माझ्या चरणी अर्पण कर. तू कष्टाला घाबरू नकोस. लोक म्हणतात सोमवार कठीण असतो, पण मी म्हणतो ज्याच्या पाठीशी समर्थ उभे आहेत त्याच्यासाठी प्रत्येक दिवस भाग्याचा असतो. तू गेल्या काही दिवसांपासून एका निर्णयावर अडकला आहेस. काय करू आणि काय नको असा प्रश्न तुला पडलाय ना? शांत हो, डोळे मिटून माझे स्मरण कर. तुला तुझे उत्तर आपोआप मिळेल. मी तुझ्या बुद्धीमध्ये बसून तुला योग्य दिशा दाखवीन. आजच्या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेव, कोणाबद्दलही मनात अढी धरू नकोस. महादेवांनी जसे हलाहल विष पचवले तसे तू सुद्धा लोकांचे कडू शब्द पचवायला शिक. जो क्षमा करतो तो माझ्या अधिक जवळ असतो. तुझ्या मनातील ही शांतताच तुला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. तुला वाटते की तुझ्याकडे पुरेसे साधन नाही, पैसा नाही किंवा कोणाचे पाठबळ नाही. अरे वेड्या, ज्याचा मी पाठीराखा आहे त्याला जगाच्या पाठबळाची काय गरज? तू फक्त प्रामाणिक राहा. आजचा हा सोमवार तुझ्यासाठी अनेक संधी घेऊन आला आहे. फक्त त्या ओळखण्यासाठी तुझे मन प्रसन्न ठेव. बाळा, आज संध्याकाळी जेव्हा तू घरी परतशील तेव्हा मनावरचा सर्व ताण माझ्याकडे सोडून दे. तुझे घर हे माझे मंदिर आहे. तिथे आनंदाने राहा. तुझी अडकलेली कामे आता हळूहळू मार्गी लागतील, कारण मी आता तुझ्या आयुष्याची सूत्रे हातात घेतली आहेत. घाबरू नकोस, मी तुझ्या प्रत्येक श्वासासोबत आहे. आजचा दिवस तुझा आहे आणि मी तो अधिक सुखकर करीन. प्रिय बाळा, तू आज खूप शांत बसला आहेस. तुझ्या मनात विचारांचे चक्र जोरात फिरत आहे. तुला असे वाटतंय की तुझे आयुष्य एका जागी थांबले आहे का? तुला असे वाटतंय का की तुझ्या प्रार्थनेचे उत्तर तुला मिळत नाहीये? थांब, थोडा वेळ शांत हो. मी तुझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. तू जेव्हा जेव्हा संकटात असतोस तेव्हा मी तुला सावरण्यासाठी तिथेच असतो, पण तुझे लक्ष मात्र बाहेरील जगाकडे असते. एकदा स्वतःच्या आत डोकावून बघ. तिथे मी तुला सांगीन की पुढचे पाऊल कुठे टाकायचे. व्हिडिओ मजकूर: स्वामींच्या या प्रेमळ संदेशाला एक लाईक देऊन आपला आदर व्यक्त करा. बाळा, लोक तुला ओळखत नाहीत म्हणून तू का रडतोस? मी तुला ओळखतो ना. तू किती संघर्ष करतोयस, तू किती वेळा मनातून तुटला आहेस हे फक्त मला माहिती आहे. जगाला तुझे यश दिसते, पण मला तुझे कष्ट दिसतात. आणि म्हणूनच मी तुला सांगतोय, तुझे हे कष्ट वाया जाणार नाहीत. तुझ्या आयुष्यात काही अशी वळणे आली जिथे तुला वाटले की आता सर्व संपले, पण तू आजही उभा आहेस. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की माझी शक्ती तुझ्या पाठीशी उभी आहे. तू स्वतःला कमजोर समजू नकोस. तू समर्थांचे लेकरू आहेस आणि समर्थांचे लेकरू कधीच अगतिक नसते. असेच प्रेरणादायी स्वामी संदेश रोज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आज तुला एक गुपित सांगतो. तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ आता संपत आला आहे. तू जेवढे दुःख सोसायचे होते तेवढे सोसून झाले आहे. आता उजेडाची वेळ आली आहे. तुला येणारे फोन कॉल्स, तुला मिळणाऱ्या बातम्या आता आनंदाच्या असतील. फक्त संशय सोडून दे. संशय हा भक्तीचा शत्रू आहे. पूर्ण विश्वासाने माझे बोट धर. मी तुला भवसागर पार करून नेईन. तू घराची चिंता करतोस, पैशाची चिंता करतोस. अरे, ज्याने जन्म दिला तो पोषण करणार नाही का? चराचराचा मालक तुझा पिता असताना तू भिकाऱ्यासारखी चिंता का करतोस? तुझे काम प्रामाणिकपणे कर आणि फळ माझ्यावर सोडून दे. मी तुला कल्पनेपेक्षा जास्त देईन, पण त्यासाठी तुला थोडा धीर धरावा लागेल.
कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. आजचा हा दिवस तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मनातील सर्व कटुता काढून टाक. कुणाबद्दलही राग ठेवू नकोस. तुझी ऊर्जा सकारात्मक कामात लाव. मी तुझ्या पाठीशी ढाल बनून उभा आहे. तुझी मुले, तुझा संसार, तुझे आरोग्य या सर्वांची काळजी मी वाहत आहे. आता हस. तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य मला खूप आवडते. तू आनंदी राहिलास की मला समाधान मिळते. जा, कामाला लाग. यश तुझेच आहे. माझ्या बाळा, तू पुन्हा त्याच विचारात पडला आहेस का? तुला असं वाटतंय का की देव फक्त इतरांचंच ऐकतो आणि तुझ्या वेळीच का गप्प बसतो? तुला वाटतंय की तू इतकी सेवा करतोस, इतकं नामस्मरण करतोस, तरीही तुझ्या आयुष्यातली वादळं थांबायचं नाव का घेत नाहीत? आज नीट ऐक. जेव्हा समुद्रात वादळ येतं तेव्हा जहाज बुडू नये म्हणून कॅप्टन अधिक सतर्क असतो. तुझ्या आयुष्याच्या जहाजाचा कॅप्टन मी आहे. हे वादळ तुला बुडवण्यासाठी नाही, तर तुझ्या जहाजावरचा अनावश्यक कचरा आणि चुकीची माणसं दूर करण्यासाठी आलं आहे. थोडा धीर धर. हे वादळ शांत होईल तेव्हा तुला तुझा किनारा अधिक स्पष्ट दिसेल. बाळा, तू स्वतःला खूप एकटं समजतोस. तुला वाटतं की तुझ्या मनातलं दुःख समजून घेणारं कोणीच नाही. पण ज्यावेळी तू रात्री उशी घेऊन रडतोस, जेव्हा तुला वाटतं की आता मार्ग उरला नाही, तेव्हा मी तुझ्या उशाशी बसून तुझा हात धरलेला असतो. तुला जाणवत नाही, कारण तू तुझ्या दुःखात इतका गुंग असतोस की तुला माझी साद ऐकू येत नाही. आज मी तुला सांगतोय, तुझे डोळे पुस. समर्थांचं लेकरू असं हतबल होऊन चालणार नाही. तू कोणाच्या समोर हात पसरू नकोस. जगाकडे मागायला गेलास तर जग तुझी किंमत करेल. पण माझ्याकडे मागितलंस तर मी तुला जगाचा मालक बनवीन. माझी झोळी कधीच रिकामी नसते. फक्त ती घेण्यासाठी तुझं मन शुद्ध आणि श्रद्धेनं भरलेलं हवं. व्हिडिओ मजकूर. जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही सेवा पुढे न्या. बाळा, काही गोष्टी तुझ्या मनासारख्या घडत नाहीत, कारण त्या तुझ्या हिताच्या नसतात. तुला जे हवंय ते देण्यापेक्षा तुला ज्याची गरज आहे ते देण्यावर माझा भर असतो. आई जशी लहान मुलाला रडत असतानाही कडू औषध पाजते, कारण त्याला बरं करायचं असतं, तसंच मी कधीकधी तुला कठीण प्रसंगातून नेतो, कारण मला तुला घडवायचं असतं. तुझ्या घराची काळजी तू सोडून दे. तुझ्या मुलाबाळांचं काय होईल हा प्रश्न माझ्यावर सोडून दे. तू फक्त तुझे संस्कार आणि तुझे कर्म चांगले ठेव. ज्याने संपूर्ण सृष्टीचं चक्र चालवलं आहे तो तुझ्या घराची चूल विझू देईल का? मुळीच नाही. तुझा विश्वास हाच माझा आधार आहे. तू जेवढा माझ्यावर विसंबून राहशील तेवढ्याच वेगाने मी तुझी कामं पूर्ण करीन. आज एक संकल्प कर की तू कोणत्याही परिस्थितीमध्ये डगमगणार नाहीस. कोणाशीही तुलना करू नकोस. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येकाची वेळ वेगळी असते. तुझी वेळ आता जवळ आली आहे. तुझे वाईट दिवस आता संपले आहेत, हे मी तुला शब्द